तर पिंपरी चिंचवड शहर, पवना, मुळा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या बरोबर मध्ये वसलेलं आहे। या तिन्ही नद्यांच्या काठावर असलेल्या शेकडो घरांमध्ये गुरुवारी पाणी शिरलं होतं। प्रशासनाने वेळेत आपल्या सूचना दिल्या असत्या तर किमान घरातील काही वस्तू घेऊन आपण बाहेर पडलो असतो। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपलं मोठं नुकसान झाल्याचा जो संताप आहे तो इथल्या नागरिकांनी व्यक्त केलाय। आपण हे दृश्य पाहतोय। काल झालेल्या पावसामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि आता हे पूर ओसरलाय। मात्र संतापाचा जो महापूर आता इथे आलेला आहे या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसतोय। हा संताप आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधाचा। खरं तर या सगळ्यांना काल वेळेमध्ये जर प्रशासनाने कळवलं असतं तर किमान घरातल्या काही वस्तू नेता आल्या असत्या। मात्र ती परिस्थिती यांना आपल्याला बघता येईल की कशा पद्धतीने सगळं सामान जे भिजलेलं आहे, लहान मुलांचे शाळेचे पुस्तकं असतील, घरातल्या प्रत्येक वस्तू अस्ताव्यस्त झालेली आहे आणि हा पूर्ण संसार या सगळ्यांना पुन्हा एकदा उभा करावा लागणार आहे। काल कधी कळवलं होतं तुम्हाला आणि आता काय? कळवलंच नाही आम्हाला कुणी कळवलं नाही, कुणी आलं नाही इथं। आम्हाला जर टाइमवर कळवलं असतं तर आम्ही काहीतरी सामान काढलं। आमचे राशन पाणी सगळं, लेकरांची पुस्तकं हे ते सगळं सत्यानाश झालंय। आम्हाला कळवलं असतं। रात्र कशी काढली तुम्ही? आम्ही बाहेर बसून काढलो। रोडावर होतो सगळे, वडेपाव खाऊन तिथंच बसलो होतो, तिथंच थांबलो होतो पावसामध्ये छत्री घेऊन आम्ही कुठे गेलो नाही। तुम्ही उधारी पाधारी करून एक एक पैसा जोडून सगळं जोडलेला तुमचा बटाटे बटाटा माझा पूर्ण गेलाय वाहून आणि घर पण माझं गेलंय। माझा 35 वर्षाचा संसार पूर्ण माझा वाहून गेलेला। जुनेच लोक आहेत। आम्हाला काहीतरी मदत पाहिजे। अर्थातच मदतीची अपेक्षा आहे। खरं तर प्रशासनाचा हलगर्जीपणा आपल्या सगळ्यांच्या जीवावर बेतला असं तुम्ही म्हणताय। शासनाच्या विरुद्धही तुम्ही राग व्यक्त करताय, काय म्हणताय? हो का, शासन फक्त वोटिंग मागायला येतं। वोटिंग झालं की जे ते निघून जातात, ते वोटिंग साठी फक्त येतात। ते जर यावेळेस आले नाही तर आम्ही संपूर्ण लोक डायरेक्ट वोटिंगवर बहिष्कार घालू आणि लोकांनी घालावा। सावधान होऊन लोकांनी आपले जागृत व्हावा। लय बिघडले परिस्थिती और आता घर पण तुटले, आमचा संसार पूर्ण गेलाय, काहीच नाही घरामध्ये। राशन पण होतं ते पण उरले। त्यामुळे केवळ हे प्रातिनिधिक आहे आंबेडकर कॉलनी। इथे शेकडो घरं आहेत आणि या शेकडो घरांमध्ये अशा पद्धतीने पाणी शिरल्यामुळे आता केवळ चिखल उरलेला आहे। शेकडो संसार जे आहेत ते उघड्यावर आलेले आहेत। सुरस, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। तर पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलं होतं। त्यामुळे सोसायटीच्या बेसमेंट पार्किंग मध्ये असलेल्या अनेक वाहनं जी आहेत ती पाण्यामध्ये बुडाली होती। त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पाण्याची पातळी कमी झाल्याने ही वाहनं दिसतायत, मात्र रात्रभर पाण्यामध्येही बुडालेली वाहनं होती। त्यामुळे वाहनांचं जे इंजिन होतं ते पूर्णतः खराब झालं। ही वाहनं पुन्हा सुरू होणार नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला आता सामोरं जावं लागणार आहे। तर कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार ती कायम आहे। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। कृष्णा नदीची वाटचाल ही आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे। सध्या कृष्णेची पातळी ही 37 फुटांवर पोहोचली आहे। 45 फूट ही धोक्याची पातळी आहे। तर पाण्याची पातळी वाढत असून शेतनाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृष्णेचं पाणी शिरलेलं आहे। सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। कर्नाळ पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। तसंच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर त्या नागरिकांचं सुरू केलंय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ यांनी। पाहूयात। वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणेला पूर परिस्थिती निर्माण झाली। आपण सध्या आहोत कृष्णेच्या तीरावर, जी सांगलीमधली कृष्णा पातळी आहे तिथं 37 फुटापर्यंत जवळपास पोहोचली आहे। तर इशारा पातळी ही 40 फुटापर्यंत आहे, तर धोका पातळी 45 फुटापर्यंत आहे। सध्या सांगलीच्या जे सकल भाग आहे, सुरेश पलाट, काकानगर, इतर मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी ज्या काही लोक होती त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे। कर्नाळ रस्ता जो आहे तो रस्तासुद्धा बंद झालेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनानं हलवण्यात आलं आहे। काही लोक स्वतःहून आपल्या नातेवाईकांकडे गेले आहेत। सांगली आणि मिरजेतले बघितलं तर साधारणतः 300 लोक हे स्थलांतरित झाले आहेत। त्यापैकी 26 कुटुंबातले लोक हे नातेवाईकांकडे गेले आहेत आणि बाकीचे जे काय आहे ते महापालिकेच्या शाळेत त्यांना हलवण्यात आलं आहे। वारणेचा विचार केला तर वारणेमध्ये गेल्या 24 तासात 168 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। त्यामुळे वारणेत धरणात वाढ झाली आहे। साधारणतः 80% धरण भरले असून त्या धरणातून आत्ता सध्या
11,000च्या कुशेसपासून विसर्ग करण्यात येतो आहे, पण दुपारी तो विसर्ग 16,000पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे जे काही नदीकाठचे बंधारे छोटे मोठे पूल आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेले आणि शेकडो एकर शेतीसुद्धा पाण्याखाली गेले. त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी म्हणून जे काही नदीकाठचे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनामधून विसर्ग वाढवण्यात येणार आहे अशी सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नदीकडच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.